जय श्रीराम. तर आज आज काही छान असं वेगळं काहीतरी सांगूया. तर एक स्टोरी आहे. तर ती स्टोरी तुम्ही ऐकली नाही ऐकली माहीत नाही, पण आहे, एक चांगली स्टोरी आहे. तर दोघं जे आहे, जे लव्ह स्टोरी आहे. तर जे आहे, जे हिरो हिरोईन, जे मेन आपले जे कॅरेक्टर आहे, अभिनेता म्हटल्यासारखं, तर जे हिरो हिरोईन आहे. तर तो जो मुलगा आणि मुलगी आहे, ते हिरो हिरोईन मुलगा आणि मुलगी म्हणत आहे. तर तो मुलगा इतका, म्हणजे तेच म्हणत आहे लव्ह स्टोरी. तर मुलगा इतका साधा असतो की काही बोलायचं कामच नाही, पण त्याला प्रेम होते. म्हणतात ते चांगलं तो मुलगा नाही का असं शिकून राहतो, चांगली त्याला ड्युटी असते किंवा जॉब असते म्हटल्यासारखं आहे, असं आहे. पण त्याला प्रेम होते. प्रेम कसं, एक चांगल्या मुलीसोबत जे चांगल्या घरची राहते. तर असं आहे. तर छान असं, म्हणजे तिला असं तिच्या घरी सगळंच असं जे पाहिजे ते म्हटल्यासारखं असं आहे स्टोरी. खूपच म्हणजे मला इंटरेस्टिंग वाटली. तर खूप छान असं ते, नाही का, सगळं म्हणजे पाहून एकदम हे झाल्यासारखं. तर तर ती छान असं, जे मुलगी आहे ती छान घरची राहते. सगळंच तिच्या घरी, जे नोकर चाकर म्हणा, सगळं सगळं जे चांगल्या घरचे श्रीमंत म्हटल्यासारखं, तर ते अशी असते. आणि मुलगा साधारण आपला जे मिडल क्लास आहे तो असतो. पण त्यांच्या दोघांचं प्रेम होते, माहीत नाही कसं होते, का होते. तर प्रेम होते, ठीक आहे, प्रेम होते. मग म्हणतात ना की लग्न आहे. तर ते काय करतं माहीत आहे का, ती मुलगी याच्याकडे पडून येते किंवा पडून लग्न करतात ते, असं आहे. इतका तर ते म्हणतात ना, मग ते लग्न झाल्यावर सेपरेट राहणं रूममध्ये किंवा नाही का असं. तर काय होते की तिला, ते म्हणतात ना, ती शिकून वगैरे राहते, चांगली टॅलेंटेड राहते, छान दिमाग आणि तेज राहते, असं आहे. तर तिला अजिबात म्हणतात ना स्वयंपाक येत नाही, जे आपलं जेवण आहे ते येत नाही, ठीक आहे. पण याला तिच्याबद्दल काही गोष्टी माहीत राहत नाही, कारण की मी सांगत आहे इतका साधा असतो तो की तेवढं विचारतच नाही, असं आहे. तर या गोष्टी आहेत. तर लग्न होते, मग ते म्हणतात ना एकत्र राहतात, आपल्याला जेवण तर पाहिजे, असं आहे. तर एक दोनदा मग म्हणतात ना, नवीन नवीन असताना बाहेरून आणतो तो, एक दिवस 2 दिवस बाहेरून. पण मी सांगत आहे जेवण करतात, मग ते जे खाणं पिणं आहे ते करतात, ठीक आहे. तर मग सांगत आहे की शिकून आहे. तर मग तिला जॉब ऑफर होते कुठून तरी, कंपनी काहीतरी असं, किंवा ते पाहते असं मोबाईल वगैरे, असं आहे. तर पण ती तेवढी अशी विचार करत नाही की अरे स्वयंपाक पण करावा लागेल, असं तसं. तर ती जाते, जे जॉब वगैरे आहे ते तिचं चालू असते. छान असं दोघांचा वर पगार, तो साधा मुलगा असतो, ही पण छान असं, म्हणजे ते म्हणतात ना, न बोलणं न काही, ते प्रेम कसं होतं माहीत नाही. न बोलणं ना काही, तेवढं म्हणजे नाही का, जे आपलं आहे तेच कामापुरतं म्हटल्यासारखं. तर ही जॉबवर जाते, हिला पण म्हणजे म्हणतात ना काही, ही पण असंच बाहेरून खाऊन घेते, तो पण असंच बाहेरून खाऊन घेते. घरी आल्यावरही कोणचं म्हणतात ना की कधी कधी कसं, ठीक आहे, बॉयफ्रेंड अलग राहते, पण जे नवरा होते तेव्हा काहीतरी असं म्हणतात ना की काही असे झगडे होतील, तुला स्वयंपाक नाही आहे, कसं करावं, म्हणजे बाहेरचंच खातो आपण किंवा असं वगैरे, नाही का असते तसं वगैरे, काही नाही, काहीच नाही. म्हणतात ना याच्या, कधी कधी असं वाटते की याच्यावर महाभारत झालं असतं. म्हणतात ना किती झगडे झाले असते, असं आहे. की ठीक आहे, एक दिवस पाहते माणूस, 2 दिवस पाहते, पण नेहमी नेहमी तेच तेच बाहेरून आणून खाणं, हे ते, असं आहे. पण तो काहीच असं म्हणत नाही, असं आहे. तर तेच आहे की मग जे आहे. आणि कधी कधी काय होते की तिचा जो मुलगा आहे किंवा हजबंड आहे, ही कधी कधी जॉबवरून लवकर येऊन जाते. तर ही काय करते, मस्त आपल्यासाठी मागवते आणि आपल्या ते म्हणतात ना नवऱ्यासाठी पण मागवते. तर स्वतःही खाते त्याच्यासाठी पण. तो पण असा काही म्हणत नाही की खाऊन मागितली, घरी होती तर स्वयंपाक खाऊन नाही केली किंवा लवकर आली, असा काहीच म्हणत नाही तो. काही त्यांचं म्हणजे संभाषण काहीच नाही, असं आहे. तर असंच त्यांचं चालू असते, आणणं खाणं बाहेरचं, हे ते, असं आहे. तर असंच होते. तर मग एक दिवस जे आहे, तो म्हणतात ना, त्याचे जे मुलाचे आहे आई बाबा येतात.
आईबाबा इतके साधे असतात की ते म्हणतात ना. तर आईबाबा येतात. आईबाबा आले की असं नाही की ती म्हणजे तिला एवढं म्हणजे माहीत नाही की समजते नाही समजत माहीत नाही. ती येत म्हणजे आईबाबा आले तरी ती आपली जॉब केली चालली, बाहेरून बोलवली किंवा नाही ते बाहेरून बोलवते पहिल्या दिवशी. मग नाही का ती काय करते की त्याचे आईबाबा आले म्हणून काहीतरी असं घरी करायचा प्रयत्न करते. माहीत नाही का करते, पण घरी काहीतरी करते ती. तर करते, पण तेच म्हणतात ना की तिला तेवढं म्हणजे नाही जे आहे की स्वयंपाक करायचं काही. तर ते म्हणतात ना दिमागानं छान असते म्हणजे नाही का जे हुशार म्हटल्यासारखं मुलगी. तर एक वेळ पाहिलं तर ती पटकन अशी बनवून टाकते. तर ती बनवते, पण म्हणतात ना कधी कधी ती आपण बरोबर जे रोज करून राहिलं सवय राहिली तर ते बरोबर आपलं परफेक्ट होते किंवा बरोबर होते स्वयंपाक. तर ती घरी करायचा प्रयत्न करते पण काय होते की त्याचे जे आहे काही असे कमी राहत असेल कारण की पहिल्यांदा बनवली असेल ती. सगळे खातात आणि ती नाही खात. तिला सवय आहे बाहेरची. तर सगळे ती बनवते ती कारण की आई तिला एवढं थोडंसं समजते की अरे सासू-सासरे आले आहे आणि तर बनवावं लागेल. तर बनवते थोडंफार ती आणि ते तिघंही खातात. जे सासू-सासरे आहे आणि तिचा नवरा आहे. पण ते पण काही असं म्हणत नाही की कसं बा ही कधी शिकेल आता नाही का, ही 1 वर्ष झालं लग्नाला असं तसं वगैरे असं वगैरे ते काही असे म्हणत नाही असं आहे. तर असंच चालू असते मग बाहेरचं घरी थोडंसं बनवणं हे ते जॉबवर जाणं असं आहे. तर मग ते ती चालली जाते ज्या दिवशी त्यांना जायचं राहते जे ती त्या मुलाच्या आईबाबाला. ती पहिलंच चालली जाते आपलं जे थोडंसं किंवा ऑर्डर देऊन चालली जाते. तर मग तिचे त्याचे आईबाबा बोलतात त्याला. तो थोडासा लेट जाते कारण की त्याच्या आईबाबाला त्याला ड्रॉप करायचं असते. तर मग असेच बोलतात कसं रे तुझं कसं चालू आहे कारण की मुलगा आहे मुलाबद्दल तर विचारावंच लागेल. तर असं विचारतात कसं रे कसं तुझं चालू आहे काय कसं. ही तर तू म्हणजे लग्न तर केलं पण काहीच तुमचं म्हणजे बोललं नाही काही नाही हे ते असं तसं म्हणजे नाही का. तर तो काय म्हणतो जो मुलगा आहे आई किंवा बाबा शिकेल ना गं ती किंवा नको शिकू मला काही हरकत नाही जशी आहे तशी ठीक आहे. छान वाटलं की नाही म्हणजे शिकू नाही तर नको शिकू ना आहे ना व्यवस्थित काय प्रॉब्लेम आहे. म्हणजे म्हणजे कधी कधी माणसाचं जे विचारण्याची शक्ती म्हणा किंवा त्याच्या प्रेमही म्हणा किंवा सुलझावा जो माणूस म्हणतो किंवा छान असा शांत रीतीने विचार करणारा. तर असं त्याच्यामध्ये दिसून आलं की आई बाबा म्हणजे विचारतात की कसं रे तुझं हे सगळं ही कशी म्हणजे ती आहे बा असं तसं म्हणजे असं एक प्रश्न राहते आई बाबांना. तर तो काय म्हणतो की आई शिकेल किंवा नाही शिकली तरी मला काही फरक पडत नाही जे आहे जसं आहे ठीक आहे बा ती छान असं आहे. तर या गोष्टी तिला काहीच माहीत नाही राहत असं आहे. मग त्याचे किंवा त्याचे आई बाबा चालले जातात तिला मग चालले जातात मग तेच चालू असते जे काय ते म्हणजे महिनाभर म्हटला किंवा 15 दिवस म्हणून पकडून घ्या. तर मग तिलाच काय वाटते का ते म्हणतात ना की काय हे दररोजचं खाणं काय हे असं म्हणजे नाही का असं तिला थोडंसं वाटते. तर ती काय करते माहीत आहे का रोज येऊन प्रॅक्टिस करते स्वयंपाकाची. म्हणजे तिचा नवराही तिला काही म्हणत नाही तिचे सासू-सासरे आले तरी तिला काही म्हणत नाही. ती ऑफिसमध्ये जाते तिथं पण सगळेजण जे पाहतात ते पण असं काही म्हणत नाही अशा गोष्टी आहे. पण तिला एखादी वेळ म्हणतो ना आपल्याला थोडंसं जाणवते म्हटल्यासारखं काही असं तसं. तर तिला ते गोष्टीची जाणीव होते की काय. तर ते म्हणत आहेत की मी स्टार्टिंगलाच म्हटलं की छान ते म्हणजे हुशार असते छान मुलगी म्हटल्यासारखं. तर दररोज येते ती संध्याकाळला जे आपल्या जॉबवरून म्हणा किंवा काही म्हणा आणि दररोज ती थोडं थोडं काही ना काही बनवून पाहते. तर बनवून पाहते तर तेच म्हणताय की थोडं म्हणतात ना काहीतरी कमी स्टार्टिंगलाच म्हणतात की काहीतरी आपलं शिकता शिकता कमी राहतेच कोणतंही असं. तर ती म्हणतात ना जेवण करतात तर ते जेवण करतात तर मग नाही का म्हणजे नवरा खातो. तर नवरा म्हणतात ना जसं आहे तसं खातो म्हणजे विचारलंही त्याला
तरी ठीक आहे असं वगैरे म्हणतो. म्हणजे छान असं, म्हणजे असं नाही जे म्हणतात ना असे, अरे क्या अच्छा बनाया, म्हणजे कधी कधी असं वाटतं, कधी 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 हजबंड लोक काही असं वेगळं बनवलं तर अरे वा काच बनवली असं वगैरे म्हणजे वाटते असं, किंवा बोलतात, किंवा असं म्हणतात की आज काहीतरी छान बनत आहे घरी, असं आहे, असे पण म्हणतात. तर त्याला नाही, त्याला ना असं काहीच वाटत नाही. तो जो मुलगा आहे की माझी बायको स्वयंपाक करत आहे, म्हणजे त्याला असं समजवलं जात असेल की काही त्याच्या आईबाबांनी तसं सांगितलं असेल की कोणताही माणूस पोटातून शिकून येत नाही, हळूहळू कोणत्या गोष्टी किंवा समजल्यावर कोणत्या गोष्टी म्हणजे समजतात, किंवा ते करतो आपण, असं पण आहे. तर त्याच्या आईनं ती एक गोष्ट सांगून ठेवली होती. तर माहीत नाही त्याला असं म्हणजे काहीच असं वाटत नव्हतं की अरे ही करत आहे, स्वयंपाक करत आहे, तर हिचं म्हणजे हे करावं ते करावं, म्हणजे नाही का तारीफ करावं, असं काहीच नाही. तो ती समोर देत होती ताट, तू जेवत होता ठीक आहे म्हणत होता, असं पण होतं. ते म्हणतात इतकं साधं पण, असं पण आहे. तर तशीच करता करता ती एक दिवस इतका छान स्वयंपाक बनवते की ते म्हणतात ना, जसं ती हॉटेलमधून बोलवत होती पार्सल, तशा टाईप तो स्वयंपाक होते. ते म्हणतात ना, मी स्टार्टिंगलाच म्हटलं की हुशार असते, तर ती बनवता इतका छान स्वयंपाक बनवते. तर मग तेच म्हणतात की नवऱ्याला जेवायला देते. तर मग नवरा जेवते, तर त्या दिवशी मग तो बोलतो त्याला जेवण करायला देते. तर मग तो विचारतो, अगं किती छान म्हणजे झाला आहे, हॉटेलमधून बोलवली का, खूपच छान आहे, म्हणजे बिल वगैरे की असं वगैरे काही त्यांचं बोलणं नाही का, असं वगैरे होतं. तर ती काहीच म्हणत नाही, ती म्हणजे इतकं म्हणजे ते म्हणतात ना, काहीच म्हणत नाही. तर ती म्हणते ठीक आहे. म्हणजे तो जेवतो आणि तिला विचारतो, छान बोलतो, छान आजचं जे आहे ते बोलवली तू पार्सल, खूपच छान होतं. म्हणजे त्याला माहीत असते की हा स्वयंपाक बनवत आहे, पण इतका छान बनवेल असं त्याच्या ह्याच्यामध्ये, म्हणजे डिक्शनरीमध्ये नसेल असं वगैरे आहे. कारण की त्याला माहीत असते की हिला काहीच येत नाही स्वयंपाकाचं, ही सगळंच म्हणजे ते म्हणतात ना आलिशानवाली जे आहे ते हिला हे एवढं ज्या म्हणजे म्हणतात ना परफेक्ट एका भाजीमध्ये काय काय ते पडत असेल, सामग्री जे आहे ते, म्हणजे त्याला तेवढं समजतच नाही, असं म्हणजे नाही म्हणतात ना, त्याला तेवढं म्हणजे वाटलंच नव्हतं की हे एवढं परफेक्ट करेल बाबा, असं आहे. तर तो त्या दिवशी थोडंसं बरं बोलतो आणि जातो. तर तिलाच एवढं म्हणजे ग्रेट फील होते, किंवा इतकं म्हणजे शाबाशी तिलाच, म्हणजे म्हणतात ना आपणच स्वतःला हे म्हणजे कधी कधी थँक्यू म्हणावं, किंवा काही असं नाही का, म्हणजे शाबासकी द्यावं असं वाटते कधी कधी, छान झालं किंवा छान झालं असं वगैरे. तर ती मग त्या दिवशी म्हणते की नाही, आता मी सगळंच म्हणजे मी एक छान अशी वाईफ बनली आहे छान गृहिणी म्हटल्यासारखं, छान असं म्हणजे म्हणतात ना की सगळं मी आता करू शकते छान, इतकं म्हणजे आज बनवता इतकं छान झालं आहे स्वयंपाक हे ते. तर मग नाही का असंच मग दुसऱ्या दिवशी जे आहे मग तेच त्यांचं सांगत आहे की डब्बा वगैरे करून मग तीच देते, स्वतःचाही बनवते त्यांनाही बनवते. तर मग ते त्यांचं मग तेव्हा ते संभाषण म्हणा किंवा बोलणं त्यांचं स्टार्ट होते की चांगलं, म्हणजे ते म्हणतात ही लव्ह स्टोरी आहे की काय आहे, म्हणजे समजलंच नाही मला. तर त्याचं बोलणं चालू होते, ते डब्बा देणं हे ते छान, कारण की बनवायला लागते. तर मग ते बोलतात की अरे, मग तो तिचा नवरा मग ती याला विचारते की मी, म्हणजे ते म्हणतात सगळं चांगलं बनवल्यावर ती त्याला विचारते की तुला तर माहीत होतं की मला काहीच बनवता येत नाही, फक्त तेच म्हणताना शिकून आहे, हुशार आहे, हे आहे. तर तो तसाच म्हणते की मला एकच शब्द असा म्हणते की मला ही गोष्ट माहीत होती की एक दिवस तू बनवणार सगळं किंवा करशील सगळं, किंवा तुला समजेल ह्या गोष्टी, असं वगैरे. म्हणजे हे पण पाहणं की किती समजदारीची गोष्ट, की तो तिला काय म्हणतो की मला माहीत होतं की तू सगळं करशील किंवा तुला समजेल एक दिवस, असं आहे. तर इतक्या म्हणजे छान त्या गोष्टी आणि आनंदाचं त्यांचं ते बोलणं छान, असं दी एंड म्हटल्यासारखं इतकं छान वाटलं ते पाहून. इतकं म्हणजे ते म्हणतात ना असंही असते हजबंड किंवा नवरा किंवा मुलगा, इतकं म्हणजे छान ते लग्न झाल्यावर त्यांचं ते मग सुरू झालं जे लग्नाचं जे म्हणतात ना, असं वाटत होतं की आत्ताच त्यांचं जे गृहस्थी आहे ती चालू झाली, असं आहे. तर ते इतकं म्हणजे छान वाटत होतं ते पाहून, किंवा एंड म्हणल्यासारखं की खूपच म्हणजे ते त्यांचं मग चालणं बोलणं हे ते सगळं चांगलं,
असं होतं. ती ही एक स्टोरी होती छान अशी, मला खूपच आवडली असं आहे. तर ठीक आहे. जय श्रीराम.